नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये लाईफ ऑफ विद्या। तर आज माझी दीदी आर्या तुम्हाला एक साऊथ कोरियन रेसिपी तोबोकी ही करून दाखवणार आहे, जी साऊथ कोरियामध्ये पण खूप पॉप्युलर आहे आणि आता इंडियामध्ये पण ती खूप पॉप्युलर झाली आहे। तिने बरेच वेळा ही रेसिपी केलेली आहे, तर आज म्हटलं ती करतेच आहे, तर तुम्हालाही दाखवू। आपला इंडियन स्पायसी टच देऊन थोडी ती करणार आहे। आता ती तुम्हाला ह्याचं जे लागणारे साहित्य आहे ते सांगते। आता मी तुम्हाला या रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स दाखवते। हे 2 कप तांदळाचं पीठ, 1 चमचा तीळ, 1 चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे तेल आणि 1 कांदा आणि 1 कॅप्सिकम चॉप्ड, 1 चमचा तिखट आणि मीठ चवीनुसार। आता आपण पहिले राईस केक बनवणार आहे। त्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ आपण घेऊन त्याला जसं कणिक म्हणजे पीठ मळतो आपण पोळ्यांसाठी तसं मळून घेणार आहे। आणि यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेऊया आणि आपण पुढे बघूया। आता मी हे मळून घेतलंय। आता याचे मी राईस केक करून कापेल आणि हे पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यात उकळून घेणार। आता या प्रकारे हे रोल करायचंय आणि 1-1 इंच मध्ये हे कापून घ्यायचंय। आता हे मी केलेले आहेत। आता हे आपण उकळून घेऊया। हे 10 मिनिट ठेवायचं उकळायला, म्हणजे ते नीट शिजून होईल। आता हे 10 मिनिट उकळून झाले, ते आतमधले आम्ही बघितले, ते म्हणजे असं हात लावून ते शिजले, ते खाऊनही बघितले। तर आता हे पाणी आम्ही काढून घेते, कारण की हे जे राईसचं पाणी ना हे चांगलं पाणी आपण कशासाठी दुसरी गोष्टीसाठी पण यूज करू शकतो। जसे आपण केसांना वगैरे पण हे यूज करू शकतो पाणी, कारण चांगलं आहे पाणी, किंवा मग थंड झाल्यावर आपण झाडांना पण टाकू शकतो हे पाणी। त्याच्यामुळे ते वेस्ट जाण्यापेक्षा मी काढून घेतले हे। आता हे झाले। आता हे झाल्यानंतर परत थंड पाण्यात टाकायचे। ते थंड पाणी आहे त्याच्यात टाकते। ओके, आता हे 5 मिनिटं असंच ठेवायचंय, तोपर्यंत आपण फोडणी करूया। तर पहिले तेल टाकूया, 2 चमचे। ते झाल्यानंतर तीळ, तर आपण थोडंसं हे घेऊया। त्यानंतर हे आलं लसूण आणि ग्रीन चिली पेस्ट, त्यानंतर आपण कांदा टाकूया। थोडा
त्यानंतर आपण कॅप्सिकम पण टाकूया. मग ब्लॅक पेपर पावडर, सोया सॉस, आणि रेड चिली सॉस. ह्यात 1 कप पाणी पण टाकायचं आहे. आणि तिखट, आणि चवीनुसार मीठ. आणि बस, मग यानंतर त्यात आपण राईस केक टाकू. आता आपण यातलं थंड पाणी काढलंय आणि आता ह्याच्यात टाकलं. आणि थोडं मिक्स करून आपली रेसिपी तयार. आता आपण हे मिक्स केलेलं आहे. आता 1 मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ भरून घेऊया. तरी बघा मंडळी, मस्त वास येतोय, मस्त सुगंध येतोय. झाली आता ही रेडी. तर मी थोडीशी खाऊन बघते. मस्त करते दीदी. झाली एकदम. तर आजकालची जी न्यू जनरेशन आहे त्यांना हे कोरियन फूड खूप आवडतं. सध्या हे खूप चालू आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल, तुम्हालाही आवडेल, तुमच्या मुलांनाही आवडेल. आजची आमची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण की आता अजून एक खूप छान आमच्या घरातली छोटी आमची शेंडी फळ तिचा बर्थडे येतोय, त्याच्यामुळे तो पण एक छान व्लॉग येणार आहे. परत नवरात्र येतात ते, त्याच्यामुळे आमच्या घरात पण घट बसतात, त्याचे पण छान छान व्लॉग येणार आहे. तर जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा एका अशा छानशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.